नमस्कार मित्रांनो, मी नील सालेकर म्हणजेच तुमचा लाडका जस्ट नील थिंग्स. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एका नवीन भागात अभिजात मराठी प्रस्तुत युवागिरीमध्ये. आज आपण आलेलो आहोत सतीश प्रधान ज्ञान साधना कॉलेज ठाणे. ज्ञान साधनाचे जेन्झी मुलं आणि मुली माझ्या आजूबाजूला आहेत. तर तुम्ही सगळे रेडी आहात का आपल्या आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची नावं सांगायला? हो हो, रेडी आहे. अरे डर गए क्या? तू का बोल, तुला आहे गर्लफ्रेंड? आहे ना. नाव सांग मग. नाही, आई मारेन. मग कानात सांग. प्रतीक्षा नाव आहे. आता आई जोरात मारेल. मला एक सांग, तुला जर कुठल्या सेलिब्रिटी बरोबर डेटवर जायची संधी मिळाली तर कुठल्या सेलिब्रिटी बरोबर जाशील? माझं नाव नको घेऊ प्लीज. जस्ट लग्न झालंय विजय देवरकोंडा. जस्ट मुलगी झाली मला हे सांगायचं होतं फक्त मला. ती पहिले बोलली जस्ट लग्न, मला माझं नाव घेते की जस्ट लग्न झालेला विजय देवरकोंडा. ओके काका डाऊन टू अर्थ. माझ्यासारखाच आहे. तुला जर कुठल्या सेलिब्रिटी बरोबर असं डेटवर जायला मिळालं तर कुठल्या सेलिब्रिटी बरोबर जाशील? रश्मिका मंदाना. एक मिनिट, तुझं नाव काय? तुझं नाव काय? भूमिकेला जायचंय विजय देवरकोंडाच्या डेटवर, ह्याला जायचंय रश्मिका. तुम्ही एकमेकांबरोबर का नाही जात? काय की तुमच्या एक मिनिट तुमच्या आवडी निवडी सेम आहेत, त्यांच्या आवडी निवडी सेम आहेत, मग तुम्ही दोघं सेम ठिकाण. कैसा पकडा. इकडे रे, इकडे रसिकाचा बॉयफ्रेंड इकडे. प्रतीक्षा हा. मला एक सांग, प्रतीक्षाने दिलेली कॅडबरी का मित्रांनी दिलेला वडापाव, काय चूज? वडापाव. आता प्रतीक्षा मारणार नाही. नाही मारून द्या. दोन खाली काय अजून काय? मित्र. भाईचारा टॉप. भाईचारा टॉप. तू लाजर बिजरी आहेस का खूप? हो लाजतेस? हो. त्याच्यासमोर पण लाजतेस? त्याच्यासमोर ना लाजत, इकडे माझ्यासमोर लाजते. ती तुला लाईफ पार्टनर कसा हवाय? माझ्यापेक्षा तरी मॅच्युअर. इकडे तुला कशी लाईफ पार्टनर पाहिजे? चांगली हवी मला. चांगली ना सगळ्यांनाच हवे. कोणाला वाईट पार्टनर हवे इकडे? अरे सगळ्यांना चांगले हवे. दुसरं सांग काहीतरी, क्वालिटीज सांग. क्वालिटीज काय नको, जेवण बनवता आलं पाहिजे तिला, कोकणी हवी. जेवण बनवता आलं पाहिजे बोललाय. मग कोणाला येतं येतं जेवण बनवता? हा बनवतो मी. तुला येतं जेवण बनवता? आलं लसूण पेस्ट आधी टाकायची का आधी तेल टाकायचं? आधी तेल टाकायचं आणि मग आलं लसूण. हो. आणि गॅस फास्ट करायचा का स्लो? मीडियम. या मित्रा, भावाला खरंच जेवण बनवता येतं. तुझ्याबद्दल नाही बोलत आहे, पण असं आपण जेव्हा बोलतो की वी आर जस्ट फ्रेंड्स, तेव्हा ऍक्च्युली काय असतं? नाही सांगू शकत. वी आर जस्ट फ्रेंड्स ते फक्त लोकांसाठी असतं. मग काय असतं आतमध्ये? ऍक्च्युली काय असतं ते सांग ना. तुझ्याबद्दल नाही बोलत आहे मी, आता तू सांग. आता मी लोकांबद्दल कसं सांगणार? मग तुझ्याबद्दल सांग. नको. अरे सांग ना, आता तू एवढे एक्सपिरियन्स असं बिस्सा केलास म्हणून. मग ते आहेच. हा म्हणजे काय असतं एक्झॅक्टली काय असतं? वी आर ते वी आर जस्ट फ्रेंड्स नावासाठी असतं, बट ते आतमधून कपल सिच्युएशनशिप ते सगळं इन्व्हॉल्व्ड असतं. हो. आणि सिच्युएशनशिप म्हणजे काय? आम्हाला हा शब्द नवीन आहे, म्हणून जर आमच्या जनतेला पण तू जरा सिच्युएशनशिप म्हणजे आपण दोघं रिलेशन मध्ये आहोत आणि कमिटमेंट नाही देते कसली रिलेशन मध्ये असण्याची. काय ते सिच्युएशनशिप आहे ना. सिच्युएशन आहे. हा. आणि सिच्युएशन काय? तेच जे ते दोघं आहेत सोबत, पण ते दोघं कमिटमेंट नाही सिच्युएशन मध्ये. देत. हा, पण ते त्याला सिच्युएशनशिप म्हणतात. नाही एका सिच्युएशन मध्ये सिच्युएशन काय? की ते दोघं रिलेशन मध्ये नाही आहेत, पण ते दोघं एकमेकांसोबत आहेत. आहेत. हा. कशात आहेत? सिच्युएशनशिप मध्ये.
पण तू तर बोलली आता की ते रिलेशन मध्ये आहेत, नाहीये. ते रिलेशनशिप पण नाही नाहीये. रिलेशनशिप शब्द आपण ना गेटच्या बाहेर सोडून नव्या. आता सिच्युएशनशिप एक असतं की अरे मी एका सिच्युएशन मध्ये अडकलोय. काय रे काय झालं? अरे ट्रेन मधला पडलो, पाहायला लाग. ही माझी सिच्युएशन आहे. सिच्युएशनशिप मध्ये कुठली सिच्युएशन आहे हे विचारतो. की ते दोघं एकमेकांसोबत आहेत. ही सिच्युएशन आहे. हा पण असं ना आपण दोघे आता कुठे सिच्युएशन थोडी आपण ऐक इंटरव्ह्यू ना, चालू ते आपण दोघं आता- आहेत. एक मिनिट माझा ऐक. आपण आता एका इंटरव्ह्यू मध्ये आहोत, सिच्युएशन मध्ये थोडी आहोत. बरोबर मला आहे. समजवते कुठले दोघं कुठल्या सिच्युएशनला उभेत. स्टेशनचं नाव आहे का सिच्युएशन? ते दोघं एकमेकांसोबत आहेत. हा. पण ते दोघं एकमेकांना कमिटमेंट नाही देत आहे. कसली आणि commitment? कमिटमेंट की तू माझा नाहीयेस, तू माझ्यावर हक्क गाजवू शकत नाही, मी तुझ्यावर हक्क गाजवू शकत नाही. मला जे हवंय ते मी करणार, तुला जे हवंय ते तू कर. हा, मग हे असं तर आहे मग ते. ते सगळेच करतायत ना, मग सगळे सिच्युएशन मध्ये बोलते. कारण की वेगळे आता बघ, असतात. आता इकडे एक मुलगा उभा आहे, तू एक उभे आहेस. तू त्याचा हक्क तुझ्यावर गाजवत नाही, तू त्याचा हक्क गाजवत नाहीये. त्याला जे पण पाहिजे ते तो- दोघं ऍज अ कपल सारखे फिरतायत, हो. खातायत तसं, म्हणजे पण थोडंसं- हक्क नाही गाजवत. मग हे तुला असं नाही वाटत की हे याच्यात म्हणजे सगळीकडे मजा पण करा आणि कपल मध्ये पण मग राहा? तेच तर आता आजकालच्या जेन्झीचं तेच चाललंय. म्हणजे तू पण आलीस ना मी त्याच्यात. नाहीये. तू काय स्टार्टिंगला काय बोलला? काय? तुला सोडून बाकीच्या दुनियेचं बोल. हा, बाकीचं पण मग तू मी नाहीये Gen Z त्यामध्ये. आहेस की नाही विचारतोय. नाहीयेस, मी जेन्झी मध्ये बिलीव्ह नाही करत. बिलीव्ह नाही करत. हो, एक नवीन आपल्याला अशी मुलगी भेटली जी जेन्झी असून जेन्झी मध्ये बिलीव्ह नाही करत. नाहीच करत मी. पण थँक्यू सो मच माझी आयडिया क्लिअर केल्याबद्दल, सिच्युएशन बद्दलची. मला एक सांग, सांगशील नक्की? आवाज का नाही तुझा? घाबरलोय मी का घाबरलाय? असंच तुझं नाव नाही विचारणार ना, आईचं नाव. नाही सांगेल मी नाव त्याच्यात काय मला नाही विचारायचं. नाही सांगणार. तर नाव काय कोणाचं? तुझं? माझं धीरज. हा, धीरज फक्त धीरज तायडे. तायडे? बस. फक्त धीरज बस. तायडे? हो. ओके हो. ओके धीरज. तर तुझ्यासाठी मी नाव सांगतो तिचं, बस मनस्वी. भावाला फुल गुंडाळला, पण भावाला नाव बोलायचं नाही. मला एक सांग, तुला असं म्हणजे लोक बोलतात की मुलाच्या आयुष्यात मुलगी आली हो की मित्रांसाठी तो मित्र बदलतो, असं वाटतं का तुला? हो का? बदललाय. हा, बदललाय. जास्त टाइम तिलाच देऊ शकतो ना. पण का जास्त टाइम तिलाच देऊ शकतो. टाइम न दिला ते भांडते. मुलांचं असं काय नसतं ना. मुलं भेटतात, शिवाय घालून निघून जातात. मुलांचं क्लिअर असतं ना. हा मुलींचं नसतं. ते भांडतात, पण मारतात. मित्र बदलले ते वाईट वाटतात का? हो वाटतं. तुला खूप वाईट वाटतं असं? लय जवळचा मित्र माझा तुला तो. खूप वाईट वाटतं. माझा खूप जवळचा मित्र आहे तो. पण तो बदलला. हा, आता बदल काय झाला टाइमच आयुष्यामध्ये? देत नाही. कॉल ला उचलत. पहिले एका रिंग वरती कॉल उचलायचा, आता कॉल मिस कॉल गेले तरी कॉल बॅक नाही येत भावाचा. मी बिझी असतो. आता रडलं माहितीये, एवढा बिझी असतो आता. मी बिझी असतो कशात? तिच्यासोबत बोलण्यात. काय बोलण्यात? हा सकाळी कॉल करा बिझी आहे, दुपारी कॉल करा बिझी आहे, संध्याकाळी पण बिझी आहे, रात्री पण बिझी असतो. रात्री का बिझी असतो? रात्री अभ्यास करतो. अच्छा. तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय? काहीही न बोलता समजून घेणं म्हणजे प्रेम. काहीही न बोलता म्हणजे भाऊ आपला कवी आहे. परत बोल एकदा. भारी बोललास, फक्त जरा आरामात बोल आणि असं आरामात बोल. काहीही न बोलता समजून घेणं म्हणजे प्रेम. क्या बात यार. तुला वाटतं माझं प्रेम आहे तुझ्यावर? होऊ शकतं. ओ, भाऊ इज ऑल्सो ओपन माइंडेड. नेहमीच. नेहमीच. बाकी तुझी कशी अपेक्षा आहे तुझ्या लाईफ पार्टनर कडनं? काय नाही समजून घेणारी हवी. बाकी काय नाही समजून घेण्यात यावी? समजून घेणारी हवी. बाकी काय नाही. बाकी काय नाही. हा. वाक्य रचना किती आयुष्य बदलू शकते. बट थँक्यू सो मच. तू प्रेमाबद्दल बोललास. आता नाव सांगून टाक आणि संपवून टाक ना विषय काय ते. नको राहू दे. अरे प्रेम कर भिल्लासारखं पायावरती खोचलेलं नाही. एवढं लवकर नाही. भावाचं सगळं कमी वगैरे आहे भाऊ, पण थोडा कॉन्फिडन्स मध्ये थोडा ठीक आहे, होईल. काय नाही. आणि ऑल द बेस्ट तुला तुमच्या रिलेशनशिप साठी. नीट सांभाळून घेईन, समजून घेईन तिला. तू हात वरती केलास इकडे. काय डायरेक्शन काय नाही म्हणजे डायरेक्शन. तिच्या नावाचा कोण डायरेक्शन आहे? म्हणजे काय सांग तुला, डिकोड कर मला हे. ती बघती तुला फॉलो करते ती. हा, मग बघेल ना मग आता. हा, मग काय झालं बघू दे. चालेल बाई. फोटो काढलाय रे सोबत. फोटो काढलाय. प्रेम कर, बिंदास कर, घाबरतो काय? बघ बाई आता कॉन्टॅक्ट पाहिजे तर मी पटकन बोलतो, तू बोल. काय ते मनातलं बोलून टाक. तू मनातलं बोलून टाक.
बघ जस्टिन दादा सोबत आहे त्यासमोर बोलतो. हा बोलतेस की नाही? मी बोलतो प्रपोज करून नाव घे, प्रपोज कर. नको नाव नको नाव नको नाव नको. ठीक आहे, नाव नको. जसं माझं नाव नील आहे त्याचं सुरुवातीचं अक्षर एन आहे, तर असं बोल एन आय लव्ह यू. तसं तिचं नाव ज्याचं लेटर घ्या बोल, डायरेक्ट बोलू टाक. प्रेम फुल व्यक्त. चल रेडी, थांबा 3, 2, 1. आय लव्ह यू डी. माझ्या बाजूला आहेत, माझ्या डाव्या बाजूला आहेत मुली, माझ्या उजव्या बाजूला आहेत पोरा लोक. हा मेरी असं आहे का? तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही रेडी आहात का? मला फक्त मुलांचा आवाज आहे का? तुम्ही रेडी आहात का? मला फक्त मुलांचा आवाज आहे का? रेडी आहात का? मुलींचा आवाज, मुलांचा आवाज, मुलींचा आवाज. हुशार पण आहे ते लोक, अजिबात कन्फ्युज नाही झाले. तर हे मुलगा मुलगी स्त्री पुरुष ओव्हरऑल याची जी सुरुवात होते रिलेशनची, ती होते कशापासून? प्रपोज पासून. माझा सगळ्यात पहिला डिबेटचा प्रश्न हा आहे की मुलाने आधी प्रपोज केलं पाहिजे की मुलीनी? मी आधीच बोललो, हात वर करा, मला ऐकायला नाही. हात वर करून बोला. ओके, मुलांनी केलं पाहिजे. का वाटतं तुला असं? कारण त्यांनाच सगळ्या मुलींशी बोलायची खास असते ना. यांना रिलेशनशिप नकोय का? यांना स्टार्ट नाही करायचं, मुलींनी पण केलं पाहिजे. मुद्दा तर भाईचा बरोबर आहे, याच्यावर कोणाचंच काउंटर नाही. मी असं समजू की मुलं जिंकलेले आहेत, मग बोला कोणीतरी. विन द मॅच. कोणीच नाहीये. मी 10 पर्यंत मोजेन. दादा इकडे 10. हा बोल बोल. बाकी सगळ्या टायमाला तर लेडीज फर्स्ट आणि इथं मेन्स फर्स्ट पाहिजे. दबदारवाला काउंटर दिलेला आहे. येस बोल. प्रत्येक गोष्टीची हौस तर पोरांना असते. हौसाची गोष्ट. आता आम्ही पुढे नाही करत सगळ्या गोष्टींमध्ये, मुलींचंच असतं. आम्हाला पहिले करायचंय. मुलंच बोलतात की मुली शोधून द्या म्हणून, आम्हाला ही पाहिजे आणि ती पाहिजे. तेव्हा चांगली वाटेल तर बोलून ना पाहिजे. कशाला बोलू? पण तुम्हाला एकच नाही ना आवडत, सगळ्या आवडतात. ती बघितली की ती बघणार, ती बघितली की ही बघणार. बघा, तुमच्या सगळ्यात मोठं खोटं तर हेच असतं की मी फक्त एकाच मुलाशी बोलते. ते तर मुलांचं पण बोलणं असतं. ऑफकोर्स त्या बोलतात की सगळ्यांशी बोलत नाही म्हणून. मी एका मुलीशी बोलतो आणि नंतर मग जेव्हा उघडून बघतो त्यांचे चॅट्स अँड ऑल, हर एक 100 मुली दिसलेल्या असतात त्यांच्या लाईनीमध्ये. पण अकाउंट मागितलं तर फाटते का पोरांची? तुला काय बोलायचं? घे घे. जेव्हा मुलांना बोलायचं असतं तेव्हा मुला मुलींना बोलतात की तू यू आर द ओनली पर्सन आय टॉक टू. आणि जेव्हा त्यांची चॅटिंग लिस्ट किंवा त्यांची हिस्ट्री बघतो तेव्हा जास्तीत जास्त मुलीच असतात का? एक मुलांच्या चारित्र्यावरती लांछन, ओव्हरऑल मुलं समाज या चारित्र्यावर लांछन उडताना मला दिसतंय. भाऊ चालून पुढे आलेला आहे. मला त्याला विचारायचंय, याचा तू कसा उत्तर देणार आहेस? खूप चांगल्याने उत्तर देतो. मला एक ऍक्ट करून दाखवतो इकडे. चला मी जाती घरी जात्या. नीट जा. हो हो. हा वाडा आली, मी आली आली जय. आहे का उत्तर? आहे का ऍक्टिंग उत्तर आहे कोणाकडे? अशा रीत्या मला मुलींच्या चेहऱ्याकडून बघून हे बोलायचं आहे की ते निशब्द झालेले आहेत आणि पहिला राऊंड आपली मुलं जिंकलेली आहे. चला, दुसरा प्रश्न, डिबेटचा दुसरा मुद्दा आहे की ड्रेसिंग सेन्स हा मुलांचा जास्त चांगला असतो का मुलींचा? परत बोललोय, हात वरती करा, मी येणारच नाही तिकडे. हात ओके, भरपूर हात वर झाली. येस. मुली क्रिएटिव्ह असतात, मुलींच्या डोक्यांमध्ये खूप विचार असतात. असं नाही की मुलांमध्ये काही क्रिएटिव्हिटी नसतेच, पण ना काय असतं ना, मुलींचं घरामध्ये पण जास्त लक्ष असतं, त्याच्यामुळे मुली जास्त क्रिएटिव्ह असतं असं मला वाटतं. सो त्यांचं असं म्हणणं आहे की मुली क्रिएटिव्ह असते. हिचं म्हणणं आहे, हा माझं नाही. क्रिएटिव्ह असतात मुली आणि इन जनरल मुलांपेक्षा, म्हणून त्यांचं लक्ष जास्त असतं स्वतःकडे की व्यवस्थित कसं दिसावं.
ह्याच्यावर काय काउंटर आहे कोणाकडे? ड्रेसिंग सेन्स काय नसतो. आमचा मुलांचा असला चड्डी घातली निघला बस. या पोरींचा 5 मिनिटात आम्हाला 10 तास लावतात. त्याला ड्रेसिंग सेन्स म्हणतात. ड्रेसिंग सेन्स आणि म्हणतात. तुम्ही जे घालता त्याला फक्त चड्डी बनियान म्हणतात. ओके, आमच्याकडे ड्रेसिंग सेन्स आहे, आमच्याकडे कॉमन सेन्स आहे. ओ माय गॉड, मला हे पटवून द्या की मुलांचा ड्रेसिंग सेन्स असतो चांगला मुलींपेक्षा किंवा व्हॉट एव्हर. आता तुम्ही फक्त भांडताय, याच्यात मुली जिंकताना मला दिसत आहेत. ते बोलले ते बघा, मी तुम्हाला मुद्दा सांगतो. त्यांचं म्हणणं की तुम्ही फक्त कपड्यां घालण्याकडे लक्ष देत नाही म्हणून मुलींचा ड्रेसिंग सेन्स हा मुलांपेक्षा नेहमी चांगलाच असतो. हे तुम्हाला मान्य आहे? हो बोललाय. मला वाटतं की हा इथे पोरांमध्ये लफडी व्हायला लागलेली आहेत. मला असं वाटतं की मुली हा राऊंड जिंकलेला. ड्रायव्हिंग चांगलं कोण करतं? तुम्हाला बोलायचंच नाही ना? मला सांग. ठीक आहे, तू असे प्रश्न विचारतो की तीच लोक अजूनपर्यंत इक्वल आहे. तुम्ही एक जिंकलात, ते एक जिंकलं आणि एक कॉमन झालं. अजून असे प्रश्न मी काढले, तुम्ही प्रूव्ह करा ना. माझी बायको, एक मिनिट सायलेन्स. त्यांचं असं म्हणणं, मी तुमच्या बाजूने प्रश्न काढतो. माझी बायको माझ्यापेक्षा बाप गाडी चालवते, हे मी मान्य करतो. तुम्ही पटवून द्या. ज्या मुलींना चांगल्या गाड्यांचा शौक असतो ना, त्या मुली चांगल्याच गाड्या चालवतात, बाप गाड्या चालवतात. लेफ्टचा इंडिकेटर देऊन राईटला जातात. त्याचं काय? एक मोठा प्रॉब्लेम असा बोलतायत ते लोक की लेफ्टचा इंडिकेटर देऊन राईटला जातात. पण आताच्या मुली विमान चालवत आहेत, बुलेट चालवत आहेत, तर ऑफकोर्स तुमच्यापेक्षा चांगलाच चालवत असतील. आज पण जर मुलींना स्कूटी दिली तर विचारतात ब्रेक कसं मारतात, ते खाली पाय ठेवतात ते लोक. गाडी मी चालून दाखवते, तुझ्यापेक्षा भारी चालवेल. बोल. मला असं वाटतं की जी गाडी चालवतात मुली, त्याच्यापेक्षा संसाराचा गाडा कशा बायका पुढे चालवतात ते इम्पॉर्टंट आहे. कारण संसाराला रस्ता फक्त स्त्रीच देऊ शकते, आपली आईच देऊ शकते. तुझं नाव काय? कवयित्री सानिका यांनी सांगितल्याप्रमाणे गाडी मुली संसाराचा गाडा चांगला चालवतात, गाडी पण गाडा चांगला चालवतात आणि मुलं रस्त्यावरती गाड्या चांगल्या चालवतात. असं हे आपलं डिबेट आहे. मला असं वाटतं इथे आपल्याला कधीच अंत या गोष्टीला अंत नाही. कारण स्त्री पुरुष ही अशी बांधली गेलेली आहे देवांनी की ती कधीच सेपरेटही नाही होऊ शकत आणि एकत्रही नाही होऊ शकत. याच नोटवरती मला माझ्या बायकोची खूप आठवण येते. जी भर के जी लो पल, लगता है आजकल दौर अपना आएगा. यारो दिल पे हो यकीन तो जिंदगी हंसी मुझे घर बुलाएगा. ये दोस्ती एवरीवन हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. शामें मलंग सी, रातें सुरंग सी, बागी उड़ान पे ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए, इलाही मेरा जी आए. एक साला अभी हुआ यकीन के आग है मुझ में कहीं हुई सुबह, मैं जल गया रूबारू. Everyone, रोशनी रूबारू.
हॅलो 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 मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, माहिती आहे सगळ्यांना? एकदा जोरदार टाळ त्याच्यासाठी होऊन जाऊ दे. तर आता आपण एक असा सुंदर गेम खेळणार आहोत. मी इंग्रजी आणि हिंदी मिश्रित एक वाक्य बोलणार आहे आणि तुम्हाला ते पूर्ण शुद्ध मराठीत बोलायचं आहे. माझा बेस्ट फ्रेंड मला सपोर्ट करतो. शुद्ध मराठीत बोल. माझा परम मित्र मला खूप प्रोत्साहित करतो. प्रोत्साहित करतो म्हणजे मोटिवेट करतो. चुकलायस, बस खाली. माझा परम मित्र मला पाठिंबा देतो. बरोबर. असं वाटतं बरोबर आहे पण नाही आहे. बस परम मित्र म्हणजे वेगळी अर्थ. एक तर पहिली गोष्ट. थ्री टू वन. माझा प्रिय बोल. मी पण तेच बोल. माझा बेस्ट फ्रेंड मला खूप सपोर्ट करतो. माझा जिवलग मित्र मला पाठिंबा देतो. बस खालच. असं बोलेन की 70% बरोबर होतं. 70% बरोबर होतं. 70% 1, 70% 2. अजून कोण आहे का? माझा जिवलग मित्र मला खूप आधार देतो. आधार बरोबर आहे. आता जाऊया आपल्या पुढच्या वाक्याकडे. कोण आहे? आता मी पहिले वाक्य न सांगणार, पहिले हात वर करा. कोण आहे? अरे एवढं कॉन्फिडेंटली हात वर कर ना. असं काय? हे काय दोघं देणार? ठीक आहे, चल. पुढचं वाक्य आहे, आजचा प्लॅन कॅन्सल झाला. आजचा प्लॅन कॅन्सल झाला. एवढा हात वर केलास. आजचा हे तुमचं मराठी. आजचा प्लॅन कॅन्सल झाला. तुम्हाला आजचा सोडून काय सुचत नाहीये. आजचा प्लॅन कॅन्सल झाला. आजची योजना रद्द झाली. कुठली कुठली योजना? लाडकी बहीण योजना? प्लॅनला योजनाच बोलतात. आपण शुद्ध मराठीकडे जातो की नाही? आजूबाजूचे लय शब्द आहेत मराठीत. आजूबाजूचे नाही, शुद्ध मराठी बोल बोल. आजचा कार्यक्रम रद्द झाला. आजचा कार्यक्रम रद्द झाला असं तुझं म्हणणं आहे. तुझं 70% बरोबर आहे. पण कार्यक्रम नाही बोलत प्लॅनला, इव्हेंटला कार्यक्रम बोलतात. कोणी आहे का? कुणाकडे कोणाला मराठी येतं का रे? तू कधीपासून हातवरती करतो. आजचा प्लॅन कॅन्सल झाला. आजचा भेद रद्द झाला. वा वा. शेवटी कसं आहे ना, जी मुलं टिळा लावतात ना त्यांना आशीर्वाद असो, लक्षात ठेवा. पुढचं वाक्य आहे, मी फ्युचर बद्दल टेन्शन मध्ये आहे. शुद्ध मराठीत बोला. पहिलंच नाही नको बोलू रे. मी नाही. अरे भाऊ बोलतो मी टेन्शन मध्ये नाही. हा, रेडी आहेस तू? मी फ्युचर बद्दल टेन्शन मध्ये आहे. मी माझ्या भविष्याबद्दल चिंतित आहे. तुझी आयडिया खूप इंटरेस्टिंग आहे. तू जे सुचवलं ते वार्तालाप करतोय का माझ्याशी? तू जे सुचवलं होते पण चांगला होता, प्रयत्न चांगला होता मित्रा. तुझी कल्पना खूप तुझी कल्पना खूप इंटरेस्टिंग. तुझी कल्पना खूप मनोरंजित आहे. मनोरंजन म्हणजे एंटरटेनमेंट. इंटरेस्टिंगला काय बोलतात मराठीत? उत्तेजित. उत्तेजित म्हणजे उत्तेजित. एवढा चान्स मी माझ्या बायकोला पण दिला. बस खाली चाल.
तुझी कल्पना खूप रसमय आहे. काय आंबा खाते का? रसमय रसमय म्हणजे तुझी आयडिया फार ज्युसी आहे असं बोलली. रसमय काहीतरी आपला शब्द लावला इंटरेस्टिंगला. तुझी आयडिया फार इंटरेस्टिंग आहे. तुझी कल्पना खूप रंजक आहे. काय? तुझी कल्पना खूप रंजक आहे. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. मला विश्वास नाही बसत आहे तुझ्यावर, है ना? फोन अनलॉक कर जरा. नको जाऊ दे, चल. हे माझं कोल्ड ड्रिंक फ्रीज मध्ये ठेव. हे माझं पेय फ्रीजला काय? हे माझं पेय हे माझं थंड पेय फ्रीजमध्ये ठेव. तसं फ्रीजला नाही आठवत. वाक्य आहे हे माझं कोल्ड ड्रिंक फ्रीज मध्ये ठेव. काय वाक्य आहे? हे माझं कोल्ड्रिंक फ्रीजमध्ये ठेव. हा, तर तुला हे माझं कोल्ड ड्रिंक फ्रीज मध्ये ठेव ह्याला मराठीत बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? मला कळालंय, मला कसं कन्फ्युज नका करू. कन्फ्यूज नाही करत आहे मी फक्त ChatGPT मायनस करतोय. असेल तर मग नाही आहे तर तुला कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. हे माझं कोल्ड्रिंक फ्रीजमध्ये ठेव हे तुला शुद्ध मराठीत बोलायचं आहे. कोल्ड्रिंक फ्रीजमध्ये ठेवायचं, ठीक आहे? थंड. हा, ओके. हे माझं शीतपेय शीत कपाटात ठेव. क्या बात आहे. वा वा, जिंकलीस तू, जिंकलीस. चला पुढच्या वाक्याकडे जाऊया. परत तुम्हाला चान्स देतो. तर तुम्हाला इथे चव्हाट्यावर आणलाय मी. तर पुढचं आहे कॉलेजची लिफ्ट 7th फ्लोअर पर्यंत जाते. करा ChatGPT करा. कुठे गेली ChatGPT वाली लोक? हा, ChatGPTला माहितीये का लिफ्टला काय बोलतात? हा, काय बोलतात लिफ्टला? कॉलेजची लिफ्ट 7th फ्लोअर पर्यंत जाते. करा ChatGPT करा. कुठे गेले सगळे नॅनो बनाना प्रो AI वाले? कॉलेजची लिफ्ट 7th फ्लोअर पर्यंत जाते. करेक्ट एक शब्द नाही माहीत, पण महाविद्यालयाचं उद्वाहक वाहन असं काहीतरी आहे. महाविद्यालयाचं उद्वाहक वाहन 7व्या मजल्यापर्यंत जातं. बरोबर आहे. शेवटी मित्र माझा जिंकलेला आहे. चला पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या आईची शपथ आहे तुम्हाला ChatGPT वापरली तर चिक्कर उडेल जाताना अंगावर. माझा बेस्ट फ्रेंड स्टेशनवर ट्रेनची वाट बघत उभा आहे. माझा खास मित्र रेल्वे स्थानकावर आगगाडीची वाट बघत आहे. उभा आहे. सॉरी, 60% बरोबर आहे. 60. बेस्ट फ्रेंडला चुकलीस बाय द वे. माझा परम मित्र. हे काय रे तुमचं परम सुंदरी? सगळीकडे परम 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 सुंदरी लावले तुम्ही. परम म्हणजे नसतात असं रे. ह्याचा जो मला करून देईल ना त्याला मी देईन काहीतरी. तुम्ही बसू शकता, तुम्ही बसा. कोण आहे? एकदम करेक्ट पाहिजे. ChatGPT खुल्ला आमंत्रण देतो तुम्हाला. आमंत्रण बोलतो, परमिशन देतो. करा ChatGPT आणि सांगा. माझा जिवलग मित्र लोहमार्ग स्थानकावर वाफ गाडीची वाट बघत आहे. 90%. समजतंय तुम्हाला आता समजतंय का? काय समजतंय का? ए रेल्वे समजतंय का? लोहमार्ग समजतंय का? ए चला रे, आहे का कोण? चला चला चला. शेवटचे 2 मिनिटं आहे. कोण आहे उत्तर द्यायला रेडी? शोधलं ना? चल. भावाने आपला शोधलेला जिंकलाच तर पप्पी देणार. मग काय पाहिजे? वहिनी काय नाही बोलणार. भावाला पप्पी द्यायला काय देऊ? पप्पी. उत्तर दे पहिले. माझा बेस्ट फ्रेंड स्टेशनवर ट्रेनची वाट बघत उभा आहे. भावाने सगळं गुगल करून झालेलं. आता भावाचं उत्तर येणार आहे. भावाचं उत्तर येत आहे 3, 2, 1. माझा जिवलग मित्र नीट बोल. माझा जिवलग मित्र लोहमार्ग स्थानकावर आगगाडीची वाट बघत आहे.
माझा जिवलग मित्र हा ऐका तुझा जिवलग मित्र. माझा जिवलग मित्र लोह मार्गावर झुकझुक गाडीची वाट त्याचं मराठीत शुद्ध मराठीत असं होतं, माझा जिवलग मित्र लोहमार्ग स्थानकावर लोकपथ गामिनी म्हणजे ट्रेन, आगगाडी वेगळी, लोहपथ गामिनी म्हणजे जी लोखंडावर चालते ना, लोहपथ गामिनी वर वाट बघत उभा. समजलं सो तुम्हाला मराठी भाषा शिकावीच लागेल. तुम्हाला चॅट जीपीटी पण नाही वाचवू शकत, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आता आपण कॉलेजच्या एका वेगळ्या भागात आलेलो आहोत. तिथे आपल्याकडे काही वेगळे स्टुडंट्स आहेत आपल्यासोबत आणि आता आपण चेक करणार आहोत त्यांच्यातली मैत्री. सो आपल्याला लागणार आहेत ह्या टास्क कंप्लीट करण्यासाठी. एक आगळा वेगळा टास्क आहे, पण ते कंप्लीट करण्यासाठी आपल्याला 2 बेस्ट फ्रेंड्स म्हणजे 2 जिवलग मित्र किंवा मैत्रिणी लागणार आहेत. आणि मी आता असं अचानक 2 जिवलग मैत्रिणींकडे खेचला जातोय आणि अरे हा, या 2 मला जिवलग मैत्रिणी. तुम्ही खास फ्रेंड आहात वाटत नाही. काय असं करू शकाल तुम्ही खास वाटत? सगळे ओळखतात की आम्ही दोघे सोबतच राहतो. हे दोघे सोबत बरोबर बोलते काही एकदम खास मैत्रिणी आहेत का? सगळे ओळखता का तुम्ही? असं बघितलं किती लोक ओळखतात, बघितलंच. या तुमच्यासाठी स्पेशल एक गोष्ट आहे. या तू एक काम कर, तू इथे उभी राहा. हा, तू इथे उभी राहा. हे तुझ्यासाठी. आता ठेव, सांगतो तुला काय करायचंय. आता आपण करणार आहोत या दोघींच्या चेहऱ्यावरती पट्टी बांधणार आहोत, दोघींच्या डोळ्यावरती पट्टी बांधणार आहोत आणि संचिता भारतीला बिस्किट भरवणार आहे. ठीक आहे. आता खरी परीक्षा आहे तुमच्या मैत्रीची. सगळे लोक एक्साइटेड आहेत? काय वाटतं, संचिता भारतीला बिस्किट भरवू शकेल? सगळे कॉन्फिडंट वाटतात. बघू यांची मैत्री काय म्हणते. चला प्लीज टीम या, पटापट यांचे डोळे झाकून टाका. बरोबर बांधले. उभी राहा. तू एकदम समोर आहेस. हा, आता आपण गोल फिरूया. गोल फिर, अजून एक राऊंड मार स्वतःहून. ओके येस. आता तू एक्झॅक्टली उलटी आहेस. नाही बरोबर आहे. ठीक आहे. 3, 2, 1 जाऊन भरव. इकडे काय तुला भरवायचं का रे? क्या बात आहे. खरी मैत्रीण. काढा. खरंच घट्ट मैत्रिणी आहेत. एवढ्या आवाजात सुद्धा तिने हाक मारली, संचिता मी इकडे आहे, संचिता. तेव्हा ती बरोबर गेली, तिने बिस्किट भरवलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला मिळालेले आहे एक बिस्किट. थँक्यू सो मच. खूप मजा आली. आता 2 पुरुष मंडळींना आपण इकडे बोलवणार आहोत. आता बघूया, मुलींनी आपली मैत्री सिद्ध केलेली आहे. 2 पुरुष मंडळी, आपले मित्रांची मैत्री कशी असते. या 2 उच्चारंबकद पोरं आलेले आहेत आपल्याकडे. दोघांच्या कांदरात. तुमचं नाव काय? ऋतू. येस. प्रेम. ऋतू आणि प्रेम अशी फारच काव्यात्मक नावं असलेली 2, म्हणजे कवितांमध्ये सर्रास वापरली जाणारे अशी 2 नावं म्हणजे आपला प्रेम आणि आपला ऋतुराज वगैरे नाही ना. ऋतू, प्रेमराज वगैरे असं नाही. सो ऋतुराज आणि प्रेमराज आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण सेम गेम करणार आहेत. बघूया या मुलांची मैत्री कशी आहे, मुलींपेक्षा श्रेष्ठ ठरते की नाही ठरते. जाऊन बसा आणि पट्ट्या बांधून घ्या. नीट आहे ना, दिसत नाही ना काय? येस दिसतंय. क्लिंच नाही झालं, मी हवा लागत होती. भाऊ लय हुशार आहे. ठीक आहे.
ठीक आहे, आता तुम्हाला चालत जायचंय आणि बिस्किट बनवायचंय. रेडी आहे? रेडी आहे का ऋतू, प्रेम रेडी? अँड 3, 2, 1 गो. क्या बात आहे. तर ही होती आपल्या मित्रांची मैत्री. यांना 2-2 बिस्किट मिळत आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त मस्त, मजा आली. कसा वाटला तुम्हाला हा एपिसोड? आम्हाला कमेंट मध्ये सांगा. अभिजात मराठी OTTला तुम्ही अजूनही डाउनलोड केलं नसेल आणि हे यूट्यूबवर बघताय सर्वप्रथम तर इथे पहिले सबस्क्राईब करा आणि अभिजात मराठी OTT डाउनलोड करा, कारण की फ्री आहे सगळं. तुमचं प्रेम आम्हाला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या कॉलेजमध्ये मजा मस्ती करायला. बाय बाय. हा काय लफडा झाला सांगतो.